प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा. पाहूयात आजच्या टॉप 10 न्यूज. शरद पवारांनी शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीका विधान परिषदेवर निवडून आलेल्या सदाभाऊ खोतांनी केली आहे. राज्यात शेकाप संपवण्याचं काम शरद पवारांनी केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. देशातील 13 विधानसभा जागांवर 10 जुलै रोजी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला मोठा धक्का बसला असून इंडिया आघाडीला मोठा विजय मिळालाय. विधान परिषद निवडणुकीत महायुतीचं एकमत फुटलं. जयंत पाटील यांचा खळबळजनक दावा. मराठ्यांचा रोष सरकारला परवडणारा नाही. मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली मुदत आज संपली. पुण्यानंतर आता नगरमध्ये कोयता गँगची दहशत पाहायला मिळते. अहमदनगर शहरात कोयता गँगने धुडगूस घातल्याचं समोर आलंय. शहरातील नगर पुणे रोडवरील टायटॅनिक चौक येथे रात्रीच्या सुमारास चहाच्या टपऱ्या पाडून दिल्याच्या घटना समोर आल्यात. रात्रीच्या वेळी हातात कोयता घेऊन टपऱ्या या गुंडांनी पाडल्यात. फक्त दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांनी धुडगूस घातल्याचं समोर आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात महायुती विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार असल्याची शक्यता आहे. लोकसभा निकालानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. त्यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन होणार आहे. प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी याच्या विरोधात महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांकडून बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिच्याबद्दल केलेल्या सोशल मीडिया पोस्टबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र ध्रुव राठी याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. कॅप्टन सिकंदर रझा याने अखेरच्या क्षणी केलेल्या स्फोटक खेळीमुळे झिम्बाब्वेने चौथ्या टी20 सामन्यात टीम इंडिया समोर 153 धावांचं आव्हान ठेवलंय. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 मधील विजेतेपदाचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना 2007च्या टी20 विश्वचषक फायनलच्या इतिहासाची पुनरावृत्ती करू शकतो. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पूजा खेडकर यांच्या सोबतच त्यांचं अख्खं कुटुंब वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. आधी आई मनोरमा खेडकर यांच्या विरोधात पुणे जिल्ह्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.